आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस ठरू शकतो. आज दत्त जयंती आहे आणि गुरुवारचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल, घरात पैसा टिकत नसेल, तर आजच्या आज गाईला फक्त एक घास खाऊ घालून तुमचं नशीब बदलू शकते. पण ती खास वस्तू काय आहे आणि ती कशी बनवायची? वेळ जाण्याआधी हा व्हिडिओ पहा. मंडळी, सावध व्हा आणि आजची ही संधी अजिबात दवडू नका. आज तारीख आहे 4 डिसेंबर आणि वार आहे गुरुवार. हिंदू पंचांगानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस हा काही साधारण दिवस नाहीये. आज प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव आहे, म्हणजेच आज दत्त जयंती आहे. आणि त्याहून विशेष गोष्ट म्हणजे ज्या वाराला दत्तांचे अधिपत्य असते त्या गुरुवारीच ही जयंती आलेली आहे. हा असा सुवर्ण योग किंवा दुर्मिळ योग अनेक वर्षातून एकदाच जुळून येतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एकरूप असलेल्या दत्तगुरूंची शक्ती आजच्या दिवशी पृथ्वीतलावर 1000 पटीने जास्त जागृत असते. तुम्ही म्हणाल, अहो पण आमच्या आयुष्यात तर अडचणीच अडचणी आहेत. नोकरीत यश नाही, व्यापारात भरकत नाही आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय. मंडळी, तुमची परिस्थिती कितीही हालाखीची असो, आजचा दिवस हा तुमच्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे जाणारा दिवस आहे. कारण आजच्या या पवित्र दिवशी आपण अशा एका जीवाची सेवा करणार आहोत ज्यामध्ये स्वतः 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. ती म्हणजे आपली गोमाता. दत्त संप्रदायात आणि गुरुचरित्रात गायीच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिथे गाय असते तिथे दत्तगुरू अदृश्य रूपाने वास करतात अशी आपली श्रद्धा आहे. त्यामुळे आजच्या दिवशी जर आपण गायीला तिची आवडती एक विशिष्ट वस्तू खाऊ घातली तर आपले 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. पण थांबा, घाई करू नका. अनेक जण इथेच चूक करतात. काहीही उचलतात आणि गायीला नेऊन देतात. शिळ्या पोळ्या, उरलेले अन्न गायीला देणे हा सेवेचा भाग नाहीये, तर ते पाप आहे. आज आपल्याला गायीला जो नैवेद्य द्यायचा आहे तो एक विशेष उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक खास प्रकारची पोळी किंवा गोड नैवेद्य तयार करायचा आहे. आणि तो कसा बनवायचा, त्याची सिक्रेट रेसिपी काय आहे, हेच आता आपण पाहणार आहोत. वेळ खूप कमी आहे. आज संध्याकाळ व्हायच्या आत किंवा आज दिवसभरात तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे आता मी जी कृती सांगणार आहे ती अगदी काळजीपूर्वक ऐका आणि शक्य असल्यास वही पेनात लिहून घ्या. कारण या कृतीमधील एकही घटक किंवा इन्ग्रेडियंट चुकून चालणार नाही. प्रत्येक वस्तूमागे एक शास्त्र आहे, एक ग्रह आहे आणि एक दैवी संकेत आहे. सुरुवात कशी करायची? आज सकाळी तुम्ही जेव्हा झोपेतून उठाल तेव्हाच या उपायाचा संकल्प करा. आंघोळीला जाताना तुमच्या नेहमीच्या पाण्यात थोडेसे कच्चे दूध आणि चिमूटभर हळद टाका. का? कारण दूध हे चंद्राचे प्रतीक आहे जे मनाला शांतता देते आणि हळद हे गुरुचे प्रतीक आहे जे जीवनात मांगल्य आणते. या पवित्र पाण्याने स्नान करून तुम्ही तुमचे शरीर शुद्ध करा. त्यानंतर तुमच्या घरातील देव्हाऱ्यात दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि दत्तगुरूंच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर नतमस्तक व्हा. त्यांना मनोभावे प्रार्थना करा की हे दत्तगुरू, आज तुझी जयंती आहे. मी अज्ञानी आहे, मला तुझी पूजा अर्चा कशी करायची ते माहीत नाही, पण आज मी जे काही तुला अर्पण करीन ते तू गोड मानून घे. आता वळूया आपल्या मुख्य उपायाकडे. आपल्याला गायीसाठी एक खास पोळी बनवायची आहे. स्वयंपाकघरात जा आणि मनातील सर्व नकारात्मक विचार बाहेर काढून टाका. आजचा स्वयंपाक हा पोटासाठी नाही तर नशिबासाठी आहे. सर्वात आधी तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचे आहे. गहू हे सूर्याचे प्रतीक मानले जाते जे तुमच्या आयुष्यात तेज आणि सन्मान आणते. या गव्हाच्या पिठात तुम्हाला 2 गोष्टी आवर्जून टाकायच्या आहेत, ज्याशिवाय हा उपाय अपूर्ण आहे. पहिली गोष्ट म्हणजे चिमूटभर हळद आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 चमचे कच्चे दूध. लक्षात ठेवा, पाणी वापरण्याआधी पिठात दूध आणि हळद टाकून ते एकजीव करायचे आहे. हळद ही गुरुग्रहाला मजबूत करते, ज्यामुळे आर्थिक आवक वाढते. आणि दूध हे तुमच्या घरातील कटकटी आणि क्लेश शांत करते. हे सर्व मिश्रण पाणी घालून मळून घ्या. त्याची छान कणिक तयार करा. आता या पोळीच्या आतमध्ये भरायचे काय? जशी आपण पुरणपोळी बनवतो अगदी तशीच ही पद्धत आहे, पण थोडी वेगळी. या पोळीमध्ये भरण्यासाठी तुम्हाला चणा डाळ आणि गूळ याचे मिश्रण करायचे आहे. खरं तर चणा डाळ ही 4-5 तास भिजलेली असावी लागते. पण जर तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघत असाल तरीही घाबरू नका. तुम्ही चणा डाळ थोडीशी उकळवून घेऊ शकता किंवा साध्या गुळाचा खडा आणि भिजवलेली डाळ एकत्र करून त्याचे सारण बनवू शकता. चणा डाळ ही भगवान विष्णू आणि बृहस्पती म्हणजे गुरु यांना अत्यंत प्रिय आहे. असे म्हणतात की चणा डाळीचे दान केल्याने रखडलेली कामे मार्गी लागतात. आणि गूळ काय?
गुळ हा गोडवा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गुळाचा रंग हा सोन्यासारखा असतो, त्यामुळे गुळ अर्पण करणे म्हणजे लक्ष्मीला आमंत्रण देण्यासारखे आहे. तर मंडळी, हे डाळ आणि गुळाचे मिश्रण त्या हळद मिश्रित कणकेच्या गोळ्यात भरा. अगदी प्रेमाने जसे आपण आपल्या मुलाबाळांसाठी खाऊ बनवतो तसे ते लाटा. ही पोळी लाटताना श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा. कारण अन्नामध्ये शिजवणाऱ्याच्या भावना उतरत असतात. जर तुम्ही रडत रडत किंवा चिंतेत हा नैवेद्य बनवलात तर त्याचा प्रभाव पडणार नाही. उलट आनंदाने आणि विश्वासाने ही पोळी बनवा. पोळी लाटून झाली की ती तव्यावर टाका. पण इथे एक महत्वाची टीप आहे. ही पोळी भाजताना तुम्हाला तेलाचा वापर करायचा नाहीये. हो, बरोबर ऐकलत. तेल हे शनीचे प्रतीक असते. आज आपल्याला शनीचा अडथळा नको आहे. आज आपल्याला फक्त समृद्धी हवीये. त्यामुळे ही पोळी भाजताना फक्त आणि फक्त शुद्ध तूप वापरा. गाईचे तूप असेल तर अतिउत्तम. जेव्हा तव्यावर तूप पडते आणि त्याचा सुवास दरवळतो, तेव्हा समजावे की शुक्र ग्रह तुमच्यावर प्रसन्न होत आहे. शुक्र हा भोग आणि विलासाचा कारक आहे. तुपाने खरपूस भाजलेली ही पुरणपोळी एका स्वच्छ ताटात काढून घ्या. आता आपला नैवेद्य पूर्ण झाला का? नाही. अजून एक शेवटची पण अत्यंत महत्वाची गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे केळी. केळी हे भगवान विष्णूंचे आणि दत्तगुरूंचे सर्वात आवडते फळ आहे. केळीचे झाड हे गुरुतत्वाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्या गरमागरम पोळीवर 2 पिकलेली पिवळी धमक केळी ठेवा. कच्ची किंवा हिरवी केळी वापरू नका. पूर्ण पिकलेली केळी ही पूर्णत्वाची खूण आहे. आता तुमच्यासमोर ते ताट तयार आहे. विचार करा, त्या ताटात काय काय आहे. गव्हाची पोळी म्हणजे सूर्य, हळद आणि चणा डाळ म्हणजे गुरु, दूध म्हणजे चंद्र, तूप म्हणजे शुक्र आणि गूळ म्हणजे समृद्धी. म्हणजे ज्योतिषशास्त्रातील सर्व शुभ ग्रहांची शक्ती या एका ताटात एकवटलेली आहे. आणि हे सर्व आपण कोणाला अर्पण करणार आहोत? तर 33 कोटी देवांचे घर असलेल्या गोमातेला. हा साधा उपाय नाहीये मंडळी. हे एक प्रकारचे महायंत्र आहे, जे तुम्ही तयार केले आहे. जेव्हा हे ताट तयार होईल तेव्हा ते तडक उचलून बाहेर पळू नका. थोडा धीर धरा. सर्वात आधी हे ताट तुमच्या देवघरात घेऊन जा. तिथे असलेल्या दत्तगुरूंच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर हे ताट ठेवा. जर तुमच्याकडे दत्तांची मूर्ती नसेल तर स्वामी समर्थांच्या किंवा साईबाबांच्या फोटोसमोर ठेवले तरी चालेल, कारण ते सुद्धा दत्तांचेच अवतार आहेत. ताट खाली ठेवताना जमिनीवर थोडे पाणी शिंपडा, जेणेकरून नैवेद्य शुद्ध राहील. आता एक तुपाचा दिवा लावा आणि तो त्या नैवेद्याला ओवाळा. हा तो क्षण आहे जिथे तुम्हाला तुमचे सर्व लक्ष केंद्रित करायचे आहे. त्या नैवेद्याकडे बघा. तुमच्या मनात काय भावना आहेत? फक्त मला पैसे मिळतील हा विचार करू नका. त्या ताटाकडे बघताना तुमच्या डोळ्यात पाणी यायले पाहिजे. तो भाव असावा की जणू काही तुम्ही साक्षात दत्तगुरूंना जेवायला घालत आहात. मनातून अशी हाक मारा की हे गुरुदेवा, हे दिगंबरा, आज तुझी जयंती आहे. जग तुला काय काय अर्पण करत असेल. कुणी सोन्याचे दागिने घालत असेल, कुणी पंचपक्वान्नाचे नैवेद्य दाखवत असेल, पण माझ्याकडे देण्यासारखं फक्त हेच आहे. ही माझी प्रेमाची शिदोरी आहे. आज मी हे तुला आणि तुझ्या प्रिय गोमातेला अर्पण करत आहे. माझ्या संसाराला लागलेली गरिबीची कीड आज नष्ट कर. माझ्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे हलके कर. मला फक्त तुझा आशीर्वाद हवा आहे. जेव्हा अशी आर्तहाक तुम्ही माराल तेव्हा त्या अन्नामध्ये एक दिव्य शक्ती निर्माण होईल. ते आता फक्त पीठ आणि गूळ राहिले नाहीये, तर ते आता प्रसाद बनले आहे. ही जी भावना आहे कीच या उपायाचा आत्मा आहे. जर भावना नसेल तर तुम्ही सोन्याच्या ताटात जरी जेवण दिले तरी देव स्वीकारणार नाही, हे विसरू नका. त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने त्या ताटावर तुळशीपत्र ठेवा. तुळस ही विष्णुप्रिय आहे. तिच्या स्पर्शाने नैवेद्य पूर्ण होतो. आता घड्याळाकडे लक्ष द्या. वेळ निघून चालली आहे. आपल्याला हा नैवेद्य गायीपर्यंत पोहोचवायचा आहे. हे ताट उचला. सोबत एका तांब्यात शुद्ध पाणी घ्या. एका वाटीत हळद कुंकू घ्या आणि थोड्या अक्षता म्हणजे तांदूळ घ्या. हे सर्व साहित्य घेऊन घराबाहेर पडा. तुम्हाला आता शोध घ्यायचा आहे एका गायीचा. गाय कोणतीही असो, पांढरी, लाल किंवा काळी चालेल, पण ती देशी गाय असेल तर अतिशय उत्तम. जर तुमच्या घरीच गाय असेल तर तुम्ही नशीबवान आहात, पण जर नसेल तर आजूबाजूला एखाद्या गोशाळेत किंवा मंदिराजवळ जिथे गाय दिसेल तिथे जा. आज तुम्हाला गायीला शोधत जायचे आहे, कारण लक्ष्मी चालत तुमच्या दारी तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही सेवेसाठी घराबाहेर पडाल. रस्त्याने जाताना मनातल्या मनात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र चालू ठेवा.
कुणाशीही गप्पा मारू नका. तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या ध्येयावर असू द्या. जसे एखादा योद्धा युद्धावर जातो तसे तुम्ही आज आपल्या दुर्दैवाशी 2 हात करण्यासाठी सज्ज झाला आहात. तुमच्या हातात ते ताट म्हणजे तुमचे शस्त्र आहे. आणि आता तुम्ही गायीच्या जवळ पोहोचला आहात. गाय शांत उभी आहे. तिचे ते मोठे दयाळू डोळे तुमच्याकडे बघत आहेत. जणू काही तिला माहीत आहे की तुम्ही तिच्यासाठी काहीतरी खास आणले आहे. पण मित्रांनो, इथेच सावध व्हा. नैवेद्य तर तयार झाला. आपण गायीपर्यंत पोहोचलो सुद्धा. पण आता सर्वात महत्वाची पायरी, हा नैवेद्य गायीला कसा खाऊ घालायचा. अनेक लोक इथेच चूक करतात. ते घाबरतात, ताट दूर ठेवतात आणि लांबूनच बघत राहतात. किंवा काही जण गडबडीत गायीच्या तोंडासमोर ताट धरतात. पण शास्त्रात आणि या उपायात एक विशिष्ट नियम सांगितलाय. जर तुम्ही त्या एका विशिष्ट पद्धतीने गायीला स्पर्श केला नाही, तर हा उपाय वाया जाऊ शकतो. दत्तगुरू आणि गोमाता यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तो स्पर्श कसा असावा आणि नैवेद्य खाऊ घालताना नक्की कोणता मंत्र म्हणायचा, ज्यामुळे 24 तासात तुमचे नशीब पालटेल? ही गुपित पद्धत काय आहे? चला पाहूया. तुमच्या समोर ती पवित्र गोमाता उभी आहे. तिचे ते शांत, निश्चल डोळे थेट तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचत आहेत. तुमच्या हातातील ताटात तो चमत्कारी नैवेद्य तयार आहे. पण मंडळी, गडबड करू नका. इथेच तुमची खरी परीक्षा आहे. गाईला नुसते जनावर समजून अन्न देणे आणि तिला देव मानून नैवेद्य दाखवणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आज आपल्याला फक्त अन्नदान नाही करायचे, तर आपल्याला तिच्यातील 33 कोटी देवांना जागे करायचे आहे. सर्वात आधी तुमच्या हातातील पाण्याचा तांब्या घ्या. गाईच्या पुढच्या 2 पायांवर हळुवार पाणी सोडा. हे साधे पाणी नाही, तर हे गंगेचे पाणी समजून अर्पण करा. मनात म्हणा, माते, तू या विश्वाची जननी आहेस. तुझे चरण धुतल्याने माझी सर्व तीर्थयात्रा घडली. पाणी टाकून झाले की त्या ओल्या चरणांना वाकून नमस्कार करा. हो, भर रस्त्यात किंवा गोशाळेत लाज बाळगू नका. जिथे श्रद्धा असते तिथे मान अपमान नसतो. तिच्या पायांची धूळ आपल्या कपाळाला लावा. या धुळीमध्ये ती ताकद आहे जी मोठ्या मोठ्या राजयोगातही नसते. आता वाटीतील हळद कुंकू घ्या. आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने गायीच्या कपाळावर बरोबर 2 शिंगांच्या मध्ये हळद आणि कुंकुवाचा टिळा लावा. हा टिळा लावताना असा विचार करा की तुम्ही साक्षात लक्ष्मी आणि पार्वतीला सजवत आहात. जेव्हा तुम्ही तिला कुंकू लावता तेव्हा तिचे सौभाग्य तुमच्या संसाराला मिळते. त्यानंतर थोडेसे अक्षता म्हणजे तांदूळ तिच्यावर वहा. अक्षता म्हणजे कधीही क्षय न होणारे. तुमच्या घरातील धनधान्य कधीही संपू नये यासाठी हे अक्षता आहेत. आता आली ती वेळ, सर्वात महत्वाची वेळ. तुमच्या ताटातील ती पुरणाची पोळी आणि केळी उजव्या हातात घ्या. लक्षात ठेवा, डाव्या हाताचा आधार देऊ नका किंवा ताट जमिनीवर ठेवून खा बाई असे म्हणून लांब पळू नका. आज तुम्हाला स्वहस्ते खाऊ घालायचे आहे. अनेकदा आपण घाबरतो, गाय मार्कणी असेल तर, शिंग करेल तर. पण विश्वास ठेवा, दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची ही गाय भक्ताला कधीच इजा करत नाही. तुमच्या मनातली भीती काढून टाका. प्रेमाने, मायेने आणि वात्सल्याने तो घास तिच्या तोंडाजवळ न्या. ती गाय आधी तो नैवेद्य हुंगेल. तिला त्या अन्नातील तुमची श्रद्धा आणि प्रेम जाणवेल आणि मग ती आपले तोंड उघडेल. आता या क्षणाला पूर्णपणे स्थिर व्हा. श्वास रोखून धरा आणि अनुभवा. जेव्हा ती गाय आपली लांब खरखरीत जीभ बाहेर काढेल आणि तुमच्या हातावरच्या त्या नैवेद्याला स्पर्श करेल, तो क्षण तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट असणार आहे. जसा तिच्या ओल्या आणि खरखरीत जिभेचा स्पर्श तुमच्या हाताच्या तळव्याला होईल, तेव्हा असे समजा की हा स्पर्श सामान्य नाही. शास्त्रात असे म्हटले आहे की मानवाच्या हातावर ज्या नशिबाच्या, धनाच्या आणि आयुष्याच्या रेषा असतात, त्या रेषा बदलण्याची ताकद फक्त आणि फक्त गोमातेच्या जिभेत असते. तिची जीभ जेव्हा तुमच्या तळव्यावरून फिरते तेव्हा तुमच्या हातावरच्या दुर्भाग्याच्या रेषा पुसल्या जातात. तुम्हाला जाणवेल, अंगावर एक प्रकारचा काटा उभा राहिला आहे. एक अनामिक कंपन तुमच्या हातातून संपूर्ण शरीरात पसरेल. जणू काही हजारो वोल्टची सकारात्मक ऊर्जा तुमच्यात शिरलीर आहे. तुमचे डोळे भरून येतील. मनावरचे कित्येक वर्षांचे ओझे, तणाव आणि भीती त्या एका सेकंदात विरघळून जाईल. तो खरखरीत स्पर्श म्हणजे साक्षात दत्तगुरूंनी तुमच्या हातावर दिलेली त्यांच्या अस्तित्वाची ग्वाही आहे. ते तुम्हाला सांगतायत, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
आजपासून तुझे दारिद्र्य संपले. तो ओलावा म्हणजे मातेची माया आहे. तिथेच त्याच क्षणी तुमचे सर्व ग्रहदोष शांत होतात. शनीची 7.5 असो व मंगळाचा त्रास. गोमातेच्या लाळेमध्ये अमृत असते, जे सर्व विषला नष्ट करते. जोपर्यंत ती गाय पूर्ण नैवेद्य खात नाही, तोपर्यंत हात मागे घेऊ नका. तिला चाटू द्या. तिला तुमचा हात प्रेमाने साफ करू द्या. जितका जास्त वेळ तिचा स्पर्श होईल, तितके जास्त पुण्य तुम्हाला मिळेल. नैवेद्य खाऊन झाल्यावर तिथेच गाईला 3 किंवा 5 प्रदक्षिणा घाला. जर जागा कमी असेल किंवा गाय बांधलेली असेल तर स्वतःभोवती गोल फिरून प्रदक्षिणा पूर्ण करा. ही प्रदक्षिणा घालताना एक महाशक्तिशाली मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र 12 अक्षरी मंत्र आहे आणि विष्णूंना समर्पित आहे. प्रदक्षिणा घालताना मनात आपल्या सर्व इच्छा, सर्व स्वप्ने आठवा. माझे कर्ज फिटू दे, माझ्या मुलांची प्रगती होऊ दे, माझ्या घरात शांतता नांदू दे. जी काही इच्छा असेल ती मागा. गायीच्या पोटातील 33 कोटी देव तुमची हाक ऐकत आहेत यावर ठाम विश्वास ठेवा. शेवटी पुन्हा एकदा तिच्या शेपटीला स्पर्श करून नमस्कार करा आणि तिथून निघून या. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. जर आजच्या दिवशी तुम्हाला गाय मिळालीच नाही किंवा तुम्ही शहरात राहत असाल जिथे गाय दिसणे कठीण आहे, तर काय करायचे? अशा वेळी निराश होऊ नका. दत्तगुरूंचे दुसरे आवडते रूप म्हणजे श्वान म्हणजेच कुत्रा. दत्तांच्या फोटोत तुम्ही पाहिले असेलच की त्यांच्या मागे 4 कुत्रे असतात, जे 4 वेदांचे प्रतीक आहेत. जर गाय नाहीच मिळाली तर हाच नैवेद्य म्हणजे पोळी आणि केळी तुम्ही एखाद्या कुत्र्याला खाऊ घालू शकता. शक्यतो काळा कुत्रा असेल तर उत्तम, पण कोणताही कुत्रा चालेल. कुत्र्याला भैरव मानले जाते. त्याला नैवेद्य दिल्याने तुमचे शत्रू, गुप्त बाधा आणि नजरदोष नष्ट होतात. पण पहिली पसंती म्हणजे प्रायोरिटी नेहमी गाईलाच द्या. आणि हो, एक सावधानतेचा इशारा. आजचा दिवस अतिशय पवित्र आहे. आज चुकूनही गाईला लाथ मारणे, तिला काठीने मारणे किंवा दारात आलेल्या गाईला जा जा म्हणून हुसकावून लावणे असले प्रकार करू नका. जर आज तुम्ही गाईचा अपमान केला तर समजा तुम्ही साक्षात लक्ष्मीलाच घरातून हाकलून लावले आहे. याचे परिणाम खूप भयंकर भोगावे लागू शकतात. उलट आज जर तुमच्या दारात गाय आली तर ते तुमचे सर्वात मोठे भाग्य समजा आणि जे काही घरात असेल, भाकरी, पोळी, गूळ, तिला खाऊ घाला. हा उपाय करून जेव्हा तुम्ही घरी परत याल तेव्हा तुम्हाला एक वेगळीच शांतता जाणवेल. घरात घुसताच तुम्हाला वाटेल की घरातील वातावरण हलके झाले आहे. जी मरगळ, जी चिडचिड रोज होत होती, ती आज गायब झालेली असेल. हे लक्षण आहे की तुमची पूजा दत्तगुरूंपर्यंत पोहोचली आहे. हा उपाय केल्यावर पुढचे 24 तास खूप महत्वाचे आहेत. या काळात कोणाशीही भांडण करू नका, खटे बोलू नका आणि कोणाचेही मन दुखवू नका. सात्विक रहा, कारण तुम्ही आता एक मोठी ऊर्जा जागृत केली आहे. तिला टिकवून ठेवणे तुमचे काम आहे. बघा, येणाऱ्या काही दिवसातच तुम्हाला चमत्कार दिसायला लागतील. अडकलेले पैसे अचानक परत मिळतील, व्यवसायात नवीन संधी चालून येतील किंवा ज्या कामासाठी तुम्ही वर्षानुवर्ष खेटे घालत होतात ते काम एका झटक्यात पूर्ण होईल. लोक विचारतील, अरे, अचानक तुझे दिवस कसे पालटले? तेव्हा मनातल्या मनात फक्त दत्तगुरूंचे आभार माना आणि गोमातेची आठवण काढा. मित्रांनो, आपले नशीब बदलणे आपल्या हातात नसते, पण कर्म करणे आपल्या हातात असते. आणि गायीची सेवा हे या कलियुगातील सर्वात श्रेष्ठ कर्म आहे. हा उपाय म्हणजे अंधारातून उजेडाकडे जाण्याचा मार्ग आहे. आज दत्त जयंतीचा हा पवित्र योग अजिबात सोडू नका. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा. दत्तगुरू तुम्हाला कधीच रिकाम्या हाताने परत पाठवणार नाहीत. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवत आणि तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदो, हीच दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्कीच लिहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.